आज मी बनवत आहे पनीर मेथी मसाला. तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि चणा डाळ घेतलेली आहे, थोडेसे धणे घेतलेले आहे, 1 चम्मच व्हाईट तीळ घेतलेले आहे, 2 ते 3 कश्मीरी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, चांगल्या परतून भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर हे आपण मिक्सरमध्ये काढून त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून याची पेस्ट बनवून घेणार आहोत. त्यानंतर घातले आहे कढईमध्ये मी तेल आणि राई जिरं हे सुद्धा चांगलं तरतरून द्यायचे. त्यानंतर लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर घालणार आहे मी कांदा बारीक चिरून घेतलेला. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर घालू आपण 1-2 टमाटर बारीक चिरून घेतलेले. त्यात थोडं मीठ घालणार आहे, कारण की आपले जे टमाटर आणि कांदा आहे ना ते चांगलं शिजलं पाहिजे. नंतर मी घालते वाटाणे, ओले वाटाणे, ते सुद्धा आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत झाकण देऊन. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मी मेथी घालते. मेथीसुद्धा चांगली परतून भाजून शिजवून घ्यायची आहे, व्यवस्थित परतून घ्यायचे. मग मी मसाले घेतलेले आहेत इथे सगळे गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर आणि आगरी मसाला आणि कलर येण्यासाठी मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. आता हे चांगले परतून घेऊन बघा किती चांगलं तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला. त्यानंतर मी आपण बनवलेली शेंगदाण्याची पेस्ट वाटण याच्यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर थोडं गरम पाणी घातलेलं आहे. ते चांगलं परतून घ्यायचे आहे, मिक्स करून घ्यायचे. ग्रेव्ही आपली चांगली शिजली पाहिजे यासाठी मिक्स करून. त्यानंतर मी थोडीशी मलाई घातली आहे. मलाई ताजी आहे त्यामुळे ती व्यवस्थित बनली नाही. मलाई घातलेली आहे. त्यानंतर मी कोथिंबीर घालते. चवीनुसार मस्त आणि टेस्टी आपला मेथी मसाला तयार झालेला आहे. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, नानसोबत खा, एकदम खायला उत्तम आणि सोपी पद्धतीने बनवलेली रेसिपी.